बोलले. बोले तो ते शेतीवाले पाणी नाही पाऊस नाही म्हणजे तिकडे नेऊन दाखवायचं पाणी नाही पडत आहे. तर आम्ही जून महिन्यापासून शेतीमध्ये काम करत आहोत, परंतु आता आहे जुलैमध्ये आमचं रोवणं सुरू होत होतं. तर हे पाणी नसल्यामुळे शेतीचं काम आटपलं आहे, लटकलं आहे. तरी आमची शेती जर नाही पिकल तर आमच्यावर संकट येणार. मग आज तुम्ही शेतात काम करत आहे ना, हो. पाऊस नाही आला तर पाऊस नाही आहे हो. शेतात का बरं काम करत? शेतात आता आपलं काही शेत कसून राहिलो, आता वाहून राहिलो. पाऊस नाही तर कसं का बरं कसून झालं? आता पाऊस नाही आल्यावर ते तर रोप असं वाढून जाणार. मग दुबारा पेरणीचं आमच्यावर खर्च येईल. मग बाजारपेठेवर तर निश्चितच परिणाम होणार आहे. कारण आता पाऊस नसल्यामुळे या 20-25 दिवसामध्ये तांदळामध्ये 1,000 रुपयाची तेजी आलेली आहे. याच्या पहिले आम्ही इतके वर्षापासून व्यापार करत आहोत, पण 1,000 रुपयाची तेजी कधीच नाही आली. 200-300 रुपये भाव कमी जास्त होत होते, पण आता 1,000-1,200 रुपये भाव वाढले आहे. आणि अजून जर 15 दिवस पाऊस नाही आला तर कास्तकाराचे तर हाल आहे, पण मार्केटमध्ये आवक पण कमी होईल. त्याच्यामुळे निश्चितच भाव वाढणार आहे. कारण पाऊस आपल्या भागामध्ये आपला पूर्ण धानाचा पट्टा असल्यानंतर आपल्या इथं पावसाचा काहीच आलेला नाहीये. ना तलाव भरले आहे, ना जे परे टाकले आहे ना ते पण सुकायला लागले. आम्ही या शेतामध्ये परे टाकून आहे 2, त्याच्या वारत आहेत. त्या गड्ड्यातला पाणी मेले नाही पाहिजे म्हणून गड्ड्यातला पाणी खोडून दुसऱ्या पर्यामध्ये टाकत आहोत. का बरं? पाणी मेले नाही पाहिजे म्हणून. पाणी आणण्याची गरज काय आहे त्या गड्ड्यातून? परे मेले नाही पाहिजे या उद्देशाने. वरतून पाणी नाही, पाणी नसल्यामुळे परे वारतात. हे परे वारल्याच्या नंतर ते आणखी पुन्हा 15 दिवस जास्त खाते. म्हणून ते पाणी केलं म्हणजे पाणी काढून त्याला थोडासा खत मारून
ते रोवण्यापर्यंत कसं तरी वाचवायचं आहे. हो, का बरं? पाणीच नाही तर शेतात पाणी नसल्यामुळे आता काम कसं करणार. पाऊस अजून 10 दिवस नाही आला तर कशा प्रकारच्या आर्थिक आणि शेतावर संकट येणार? आता संकट तर येणारच आहे. कशा प्रकारचे येणार? आता पाणीच नाही तर मग आणखी पुन्हा कुठं पाणी येईल. आहे तोपर्यंत पाणी करणं होईल, बाकी राहिलं तसंच वारत. वर्षभर आर्थिक परिस्थिती कसं राहणार? मग ते काय करत काय वर्षभरात कोण सांगते. आता होईल तसं होईल. कसाही जीवन जगवास लागल की नाही तर ते राहिलं खेती तसं. शेतीवर आधारित किती लोक आहे? शेतीवर आधारित तो 7-8 लोक. असं नाही येऊन राहिला परिस्थिती परे वाढून चालली. आता जंगलात शेतीचं काम कसं करणार, आता जंगलात चाललं. केलं पाहिजे होतं. आता पंतप्रधान पाहिजे होता, आतावरी खाली राहिलो असतो आम्ही खाली. पाणी पाऊस नाही मिळेल, शेतीची कामं रोखून गेली आहे. पाऊस आला तर पाऊस आला असता तर शेतीचे काम केलं असतं. ते सुद्धा पाऊस नाही, काही नाही, बरे सुकून राहिले. बांबूले काहून शेतात काम नाही? शेतात काम नाही तर पाणीच नाही आहे तर का करू. आम्हाला खुशी आहे, 2.5 एकर जमीन असून काही एक फायदा नाही आहे. आता पर टाकून आहे कोरी राहते त्यात माता जंगलाच्या शेतीच्या. कोणतं नाही कोणतं पोट करून भराच लागल ना. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आपण या खरीप हंगामात जर बघितलं तर जून महिन्यामध्ये सुद्धा सरासरीच्या 58% पाऊस पडला होता. जुलै महिन्याच्या पहिल्या 3-4 दिवसामध्ये चांगला पाऊस पडला. पुन्हा 4 तारखेपासून त्याच्यानंतर पुन्हा पावसामध्ये कमतरता आहे. जे ज्या ठिकाणी कापूस, सोयाबीन आणि तूर हे पिकाखाली क्षेत्र घेतात अशा भागामध्ये पेरणी योग्य पाऊस झाला. त्याच्यामुळं जिल्ह्यामधल्या एकूण 4,62,000 पैकी कापसाचं, सोयाबीनचं आणि तुरीचं पेरण्या 100% पूर्ण झालेल्या आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं चंद्रपूर जिल्ह्यामध्ये भाताचे जे तालुके आहेत, सिंदेवाही आहे, नागबीड आहे, ब्रह्मपुरी आहे, मूल आहे, या भागामध्ये जूनमध्येही पाऊस म्हणावा तसा पडलेला नाही. जुलै महिन्यामध्ये सुद्धा पाहिजे तसा पाऊस पडलेला नसल्यामुळं भाताच्या पेरण्या जिल्ह्यामधल्या जरा खोळंबलेल्या आहेत. भाताचं जवळपास आपलं 1,90,000 हेक्टर क्षेत्र आहे. त्याच्यापैकी फक्त आतापर्यंत जर बघितलं तर 65,000 हेक्टर एवढ्या क्षेत्रावरती भाताची लागवड झाली आहे. त्यात फक्त रोवणीचं क्षेत्र जर बघितलं तर ते फक्त 2,000 हेक्टर आहे. बाकी सर्व जे पेरणी आहेत म्हणजे DSR म्हणजे डायरेक्ट सीड पद्धतीने पेरण्या केलेल्या आहेत, काही आवत्या पद्धतीने केलेल्या आहेत. परंतु बाकीच्या आणखी पेरण्या या व्हायच्या राहिलेल्या आहेत, त्याला तो आता उशीर झालेला आहे.